मित्रांनो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. मी गेल्या 5 वर्षापासून बिझनेस करतोय. तर बिझनेसमध्ये चालू करायच्या अगोदर माझ्या घरच्यांनी पण मला तेच बोललेलं, नेहमीप्रमाणे नको करू, आपल्याला जमणार नाही. पण आज माझं 6वं वर्ष बिझनेसचं, आणि 6 वर्षात मी काय केलं, कसं केलं हे तुम्हाला मी सांगतो. सध्या मी जॉब पण करतोय, पण स्टार्टिंगला मी जॉब करता करता बिझनेस चालू केला. बिझनेस चालू केला त्यावेळेस लॉकडाऊन लागलेला. पहिला लॉकडाऊन लागल्यावर एअरपोर्टवाले, मोठे मोठे जॉबवाले, चांगल्या पदावर असणारे माणसं जॉब सुटला त्यांचा म्हणजे, आणि त्या रस्त्यावर भाजी विकायला लागलेले. दुधाच्या गाड्यावर काम करायला लागले. तर माझ्या मनात एक प्रश्न आला की जॉब करून जर अशी हालत होणार असेल तर मग काहीतरी विचार केला पाहिजे. तर त्याच वेळी मी निर्णय घेतला की आपण काहीतरी बिझनेस टाकूया. तर बिझनेस टाकायचा बोलला तर काय करायला लागेल, किती भांडवल लागेल, कोण मदत करेल आणि कसं होईल हे खूप विचार मनामध्ये होते. तरी पण मी थोडी डेअरिंग दाखवली, हिंमत दाखवली आणि बिझनेसमध्ये उतरलो. तर माझा पहिला बिझनेस होता चायचा, अमृततुल्य. हे लॉकडाऊनमध्ये खूप ट्रेंडिंग चाललेलं अमृततुल्य. अमृततुल्यचा बिझनेस टाकायचा बोललं तर कोणती फ्रँचायझी घ्यायची, किती पैसे लागणार, हा विचार करून करून थकलेलो. लोकेशन कुठलं लागेल, लगभग 3 महिने झाले तरी काय भेटत नव्हतं. पण 3ऱ्या महिन्यामध्ये मी जागा कन्फर्म केली. कन्फर्म केल्यावर मग अमृततुल्य कोणतं टाकायचं याची धावपळ. अमृततुल्य टाकलं तर अमृततुल्य ती फ्रँचायझीचं नाव घेणार नाही मी, सही. तर त्या फ्रँचायझीला मी 3.5 लाख रुपये दिले आणि त्यांनी मला पूर्ण सेटअप करून दिला. तर ते 3.5 लाख रुपये पण मी लोन काढून, कर्ज काढून बिझनेस चालू केला. माझ्या मोठ्या भावाच्या मदतीने लोन काढून मी तो बिझनेस टाकला. तर आपल्या मराठी माणसांमध्ये काय होतं माहिती मित्रांनो, बिझनेस टाकला की लगेच दुसरे जण उभे असतात पाय खेचायला. तर बिझनेस टाकायच्या अगोदरच समोरच्या मराठी माणसाने बिझनेस टाकून टाकला अमृततुल्यचा, त्याच लाईनीमध्ये माझ्या 3 शॉप सोडून. तर टाकला आता मी बोललो इन्व्हेस्टमेंट तर केली आहे, मग मागे तर फिरू शकत नाही. म्हणून मी पण चालू केलं. मी समोरच्याला जाऊन समजवलं पण तो काय समजायला रेडी नव्हता. शेवटी मग आम्ही चालू केलं. चालू केल्यावर मला पहिले 6 महिने ना 1 वर्ष एवढा त्रास झाला की म्हणजे एकाच लाईनीमध्ये 2 दुकानं अमृततुल्य प्लस मध्ये एक मारवाडी टपरीवाला. आम्ही 3 लोक एकाच ठिकाणी कमवतोय. तर तुम्ही विचार करा की आम्हाला काय पैसे भेटत असतील. त्यामध्ये मी सकाळी 4 वाजता दुकानात जायचो. 4 वाजता दुकानात जाऊन परत 9 वाजता घरी येऊन कामाला 10 वाजता निघायचो. रात्री परत 7ला यायचो. 7ला येऊन परत मी 8 वाजता दुकानावर यायचो. दुकानावर आल्यावर परत 9-10 पर्यंत, 11 पर्यंत मी दुकानामध्ये चाय विकायचो. असं मी लगभग 2 वर्ष केली.
दुसऱ्या वर्षी त्या समोरच्या अमृततुल्यवाल्याने दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. तर याच्यामध्ये एकच गोष्ट क्लिअर होते मित्रांनो, की धंदा टाकायचा पण कुठे टाकायचा, कोणाच्या समोर टाकायचा, आणि कॉम्पिटिशन करायचं तर केवढं करायचं. तर कॉम्पिटिशनमध्ये तिघांचाही लॉस झाला. पण मी ठरवलेलं की लास्टपर्यंत किती लॉस झाला तरी पण दुकान आपलं बंद नाही करायचं, कारण की आपण ते लोनवर कर्जावर घेतलेलं आहे. आता कर्जावर घेतले म्हणजे तो EMI टाईम टू टाईम जाणं गरजेचं आहे. आता ह्या 2 वर्षात मी किती काही गोष्टी सहन केल्या आणि एका व्यावसायिकाला, मराठी व्यावसायिकाला किती त्रास होतो ते 2 वर्षामध्ये तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आता या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू शकतो. मी नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवेन आणि माझे व्हिडिओ येत राहतील आणि मराठी माणसाला कसं प्रोत्साहन मिळेल ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन. तर आता मी नेक्स्ट व्लॉग बनवेल तेव्हा मी तुम्हाला सांगतो. माझे नवीन व्लॉग आहेत, थोडे समजून घ्या काय चुकी झाली असेल तर. बाय.